तर इथे दिवाळीमध्ये टाकलेला हा ब्लाऊज शिवून मिळालेला आहे. आणि आज मी गोड पदार्थ बनवला नाही, त्यामुळे इथे मी काजू कतली ठेवली आहे आणि लिंबू पिळायचं आपल्याला याच्यात. आणि आता यामध्ये आपल्याला दही घालायचे. तर मंडळी, आज गुरुवार असल्यामुळे देवानं छान असं उजळवून काढलं. त्यानंतर इथे मी माझ्या गॅलरीमधल्या गार्डनमध्ये आली. इथे छान अशी तिरड्याला फुलं लागली होती छोटी छोटी. आपल्या गार्डनमध्ये जेव्हा फुलं लागतात तेव्हा खूप छान आनंद होतो. आज मस्त अशी जास्वंदीला पण एक फूल लागलं होतं, त्याचबरोबर शेवंतीला पण फुलं लागलेली आहेत. बरेच दिवस झाल्या महेश यांनी हे रोपटं आणलं होतं. खूप मस्त फुलं लागत आहेत आणि छान वाटत होतं हे काढायला. आज देवांना फुलं पण मी आणली नव्हती, त्यामुळे गार्डनमधलीच फुलं देवांना जेव्हा वाहिली तेव्हा मला खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि मी माझ्या गार्डनमध्ये दुर्वासुद्धा लावलेत, त्यामुळे फ्रेश अशी दुर्वासुद्धा गणपती बाप्पाला रोज मिळतात. तर छान वाटलं. आणि इथे माझी नेहमीची जी गोपद्माची रांगोळी आहे तीसुद्धा मी इथे काढली होती. नमस्कार मंडळी, मी मायागुडे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आता सकाळचे 12:30 वाजलेत आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आणि आज वार आहे गुरुवार. तर गुरुवार असल्यामुळे मस्त अशी देवपूजा केली. देवाला छान असं चकाकून काढलं आणि बाहेर रांगोळी वगैरे सगळं काढलेलं आहे. आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर चला, आज मी स्वयंपाकामध्ये काय बनवते ते तुम्हाला दाखवते. तर आज मी मस्त अशी भेंडीची रस्सा भाजी करणार आहे. तर आता इथे भेंडी छान बारीक कट करून घेतली आणि लसूण फोडणी टाकलेला आहे आणि थोडंसं हळद पण टाकलं आहे. ह्याला 2 ते 3 मिनटं छान परतून घेऊया. तर इथे भेंडी छान अशी परतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हळद. चमचा हळद घालूया. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे तिखट. थोडंसंच घालते मी, लाल तिखट. लाल तिखट अगदी थोडंसं घालणार आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे. परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी खोबऱ्याची चटणी घालते. मी आत्ता जस्ट खोबऱ्याची चटणी बनवली. आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. तर मस्त असं दही घातलंय आणि आता आपण याला छान अशी वाफ देणार आहोत. आणि आज इथे मी लसूण घालून मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवली आहे. खूप छान टेस्टी लागते. तर यातली चटणी मी यामध्ये घातलेली आहे. तर आता आपण याला वाफायला ठेवूया. आता इथे भेंडी छान शिजलेली आहे, बघू शकता. आता सर्वात शेवटी आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक करून घ्यायचा. शेंगदाण्याच्या कुटामुळे भेंडीची रस्सा भाजी छान मिळून येते. तर आपली इथे भेंडी तयार झालेली आहे. गॅस बंद करूया. भेंडीची रस्सा भाजी झाल्यानंतर आता इथे कढईमध्ये मी थोडंसं तूप घातलं आहे आणि तूप छान गरम झाल्यानंतर राई घालायची. त्यानंतर हिंग टाकायचे आणि 2 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकायचे. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या. आता आपल्याला यामध्ये
थोडासा कढीपत्तासुद्धा बारीक चिरून घालायचा आहे. आणि आता मी यामध्ये घोटून घेतलेली तुरीची डाळ घालणार आहे. तर मस्त असं आपल्याला हिरव्या मिरचीचं वरण करायचं आहे. तर आता हे छान परतून घ्यायचं आहे. हिरव्या मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे घालवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला घोटून घेतलेली डाळ टाकायची आहे. डाळ सगळी टाकल्यानंतर आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. आणि चवीनुसार आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर यामध्ये थोडीशी आपल्याला साखरसुद्धा घालायची आहे. म्हणजे साखरेमुळे या डाळीला छान अशी टेस्ट येते. आणि आता याला आपण छान उकळी देणार आहोत. छान अशी 1 ते 2 मिनिट आपल्याला उकळी द्यायची. उकळी आले की आपलं वरण रेडी होते. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या डाळीला छान अशी उकळी आली आहे. आपली डाळ रेडी झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. गॅस बंद केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे. लिंबामुळे मस्त अशी टेस्ट येते वरणाला. तिखट चवीची. आणि हे तयार झालेलं वरण तुम्ही मस्त गरम गरम तूप भातावर खायचं. खूप छान टेस्टी लागतं. आता इथे मी कोथिंबीर पण घातली आहे. आणि मस्त अशी आपली डाळ तयार आहे. आता मी पटकन चपात्यासुद्धा लाटून घेते. आता माझा स्वयंपाक रेडी आहे आणि देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी ताट तयार केलंय. तर आजच्या जेवणातली आहे दही घालून केलेली भेंडी, वरण आणि इथे मी आज खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे, डाळ भात आणि चपाती. आणि आज मी गोड पदार्थ बनवला नाही त्यामुळे इथे मी काजू कतली ठेवली आहे. चला आता नैवेद्य दाखवते देवांना. माझं दळण राहिलं होतं तर आता ते दळण देते कारण मैदान निघालंय बाहेर. गव्हाचं पीठ संपलंय, ज्वारी आहे. आज दळण 2च किलो राहिलंय. आता परवा आम्हाला माल भरायला पण जायचंय. बघू आता कधी वेळ मिळतोय वेदांना. घाण काय नसते गावामध्ये, स्वच्छ असते. फक्त थोडंसं चाळून घ्यावं लागतं. तर आता रात्रीचे 8:30 वाजलेत आणि वेदांनी जस्ट आता माझा ब्लाऊज आणलेला आहे जो की मी दिवाळीला टाकला होता. आणि दिवाळीमध्ये 22-23 तारखेला ते देणार होते आणि तेव्हा घ्यायला गेली तेव्हा त्याने काय दिलं नाही कारण त्यांनी दुकानच बंद ठेवलं होतं. मला वाटतं दिवाळीसाठी त्यांनी 2-3 दिवस बंद ठेवलं. आणि त्याच्यानंतर मग मीच गेली नाही, म्हणजे मी विसरूनच गेली पूर्णपणे ब्लाऊज आणायला. तर असं कोणाच्या सोबत होतं तर नक्की सांगा, कारण आज माझ्या लक्षात आली आणि ब्लाऊज माझा टेलरकडे राहिला आहे. त्यामुळे पटकन वेदांना मी पाठवलं आणि वेदांत घेऊन आलेला आहे. तर तुम्हाला दाखवते. इथे दिवाळीमध्ये टाकलेला हा ब्लाऊज शिवून मिळालेला आहे. आणि ह्याचा गळा पण मी एकदम सिम्पलच सांगितला होता त्यांना, कारण त्याच्याकडे वेळच नव्हता. तर अगदी साधा सांगितला होता त्यांना. असा 4 कोणी म्हणजे 1 2 3 4 अशा पद्धतीचं मी ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे त्याच्याकडून. आणि साडी तर तुम्हाला मी ह्याच्या अगोदर दाखवली होती एका व्हिडिओमध्ये. तर ही गिफ्टेड साडी आहे बघा. त्याने साडीला इस्त्री वगैरे काही केली नाही, अशीच दिली आहे घडी घालून. मला हिला व्यवस्थित इस्त्री करावी लागणार आहे. तर आता ही साडी पण मला एकदा नेसून बघायची कशी वाटते. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती. 2-3 दिवसापूर्वी आमच्या फॅमिलीमध्ये एक फंक्शन होतं, बड्डे. तर त्यांना मला एक साडी गिफ्ट द्यायची होती. त्यांच्यासाठी साडी बघायला मी दुकानात गेली होती आणि त्यांच्यासोबत त्यांना घेतली एक साडी आणि मलासुद्धा एक घेतली. तुम्हाला दाखवते कोणती साडी घेतली होती.
तर इथे तुम्ही बघू शकता त्यांच्यासाठी डिझायनर साडीच बघितली आणि मग त्यातच मला सुद्धा बघितली आणि मला ही साडी खूप आवडली. तर ह्या साडीची फॅशन आहे सध्या. खूप छान सॉफ्ट आहे. डिझायनर साड्यांमध्येच बघितली ही. आता ह्या साडीचा प्रकार मला नाही माहिती, पण डिझायनर साडीमध्ये त्याने ही साडी मला दाखवली. आता ह्याचा आपण ब्लाऊज पीस बघूया. तर बघा किती मुश्किलने मला ब्लाऊज पीस मिळालेला आहे. हे बघा किती छान आहे. ह्या ब्लाऊजवरती मस्त असं वर्क केलेलं आहे खड्यांचं. आता हे राहील की नाही माहिती नाही, पण छान वाटली मला ही साडी. आणि ब्लाऊज पीस बघूनच मी ॲक्च्युली ही साडी घेतली आहे. रंग पण मला खूप आवडला आहे. तर बघू आता ही साडी म्हणजे हा ब्लाऊज मी स्टिच करायला लवकरात लवकर टाकणार आहे. खूप मस्त आहे. तर खूप सॉफ्ट मटेरियल आहे या साडीचं. आता याची जरा व्यवस्थित घडी घालते मी. या साडीच्या बॉर्डरला पण खूप छान असे खडे आहेत, म्हणजे सॉफ्ट आहेत, ते टोचणारे नाही आहेत. तर हे राहतील की नाही माहिती नाही मला, पण खूप छान वाटली मला ही साडी. तर हे बघा छान एकदम सॉफ्ट आहे. तर चला मंडळी, आता मला हेअर कलर पण करायचा आहे, कारण माझी पुढची जी केस आहेत खूप ग्रे झालेले आहेत आणि सकाळी परत पटकन म्हणजे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर जिमला पण जायचं आहे. तर आता मी व्हिडिओचा इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.